खूप जास्ती पिगमेंटेड आहे, असा काहीसा ब्राऊन आहे. याच्यामध्ये ना रेड एक शेड येतो, पण मी असं कधी बोल्ड कलर ट्राय नाही करत रेड वगैरे. पुढे काय म्हणते, नवलाई असली पाहिजे माणसाला कुठल्याही गोष्टीची. हो हो ते की आणि त्या सोन्याच्या दुकानात माझी पाय ठेवायची इच्छा अच्छा होती. होत नाही. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माझं पोट दुखतंय नानू प्लीज. सो आज माझी थोडीशी हालत टाईट आहे, मंथली प्रॉब्लेम. सो मला म्हणजे आज विकेंड आहे, पण मला बाहेर आमचं ठरलं असतं विकेंडला बाहेर ब्रेकफास्टला जायचं. रोशन सकाळी उठून जिमला गेलाय, जिमला नाही सॉरी, आज तो क्रिकेट खेळायला गेलाय. तो वीकडेला एक म्हणजे विकेंडच्या शेवटी एकदा तरी कधीतरी क्रिकेटला जातो. नानू ब्रश झाला ना तुझा, ठेवून दे मग आता तो. सो आम्ही दोघी होतो. मी खूप वेळची उठली आहे, पण मला उठणंच होत नाही या जागचं. सो मी कशी तरी तिथल्या तिथे रेंगाळत होती आणि रोशनला सांगितलं की ब्रेकफास्ट तू घरीच घेऊन ये, मला आज नाही जाणं होणार. सो तो काहीतरी ब्रेकफास्ट घेऊन येईल आणि बाकी मग आज म्हटलं चला आजचा व्लॉग आपण सुरू करूया. भरपूर गोष्टी तुमच्याशी शेअर करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज माझं बर्थडे गिफ्ट घ्यायला जायचं आहे. पण माहिती नाही, म्हणजे आज ठरलं होतं आमचं जायचं, पण माहिती नाही मला किती जमणार आहे जायला. पण दुपारपर्यंत मी ओके होईल, कारण मला ना त्रास होतो, पण तो असा काही वेळासाठीच होतो. म्हणजे एक दिवस कधी कधी पूर्ण होतो, कधी कधी असं अर्धा दिवस वगैरे त्रास होतो, पण खूप भयंकर त्रास होतो आणि मग मी ओके होऊन जाते, नॉर्मल होतं माझं. मग 2-3 दिवस वगैरे त्रास नाही होत मला. सो बघू, जर मला बरं वाटलं तर आम्ही जाऊ, कारण माझा बर्थडे आता लवकरच येतो आहे. एक 15-20 दिवसात माझा बर्थडे आहे आणि गिफ्ट काय घ्यायचं हे आमचं ठरलं आहे. तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊ, आज घेऊन येऊ, कारण जी गोष्ट आम्ही घेणार आहे ती मे बी वेळेवर नाही मिळणार, तर वेळ लागू शकते. पण मी तुम्हाला आत्ता डिस्क्लोज नाही करत, थोडासा तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला सांगते की मी गिफ्ट काय घेते आहे. आणि बाकी अजून मी काही प्रॉडक्ट्स मागवले होते नायकावरनं, तर त्याचा पण रिव्ह्यू मला तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे मी पण अजून बघितलं नाही ते ओपन करून. मी एक लिप टिंट वगैरे मागवला आहे, अजून काय आहे, अजून लिप केअर वगैरे मागवलं आहे. नवीन प्रोडक्ट्स मागवले जे मी कधी यूज केले नाही आहे, तर म्हटलं ठीक आहे बघू आपण कसे आणि तुमच्याशी पण शेअर करू. अजून काही गोष्टी आहेत त्या शेअर करते आजच्या व्लॉगमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नानू तुला हाय करायचं आहे? हाय, गुड मॉर्निंग. सो आमच्या दोघींची अशी काहीशी हेअरकट दिसते. तर नानूचे केस यावेळी बऱ्यापैकी बारीक केलं आम्ही, पण करायचे नव्हते, पण काही ऑप्शन नाही आहे कारण ती पोनी घालू देत नाही आणि हो, आणि ती हेअर क्लिप्स पण लावू देत नाही. मग ते खूप असं डोळ्यावर येतात आणि ते हेवी केस दिसतात. हां, त्याच्यामुळे थोडीशी समजदार झाली की मे बी मग ती करू देईल आणि मग मी वाढवेल तिचे केस. शियू नाही काय इडली तुला कोणी सांगितलं ग? हा, ये बाबाला माहिती होतं नानूला आवडेल म्हणून. तुला आवडलं ना? पण नानू किती ते डीप फ्राईड आहे बेटा. फॉर मी इट्स ओके मम्मा. नो बाबा, डीप फ्राईड नाही खायचं. नानू इट्स ओके. मम्माला सांग बरं ते काय आहे, तू सांगितलं नाही काय आहे ते? तुला माहित नाही, मग तू बाबाला विचारायचं ना, बाबा काय आहे? वल्ला. सो आमच्या सगळ्यांसाठी रोशन बाहेरूनच ब्रेकफास्ट घेऊन आला होता. अनायाला काहीतरी नवीन म्हणून त्याने वडा आणला होता, जो त्याच्या आधी तिने कधीच टेस्ट केलेला नाही. आम्ही त्याला डीप फ्राईड गोष्टी फार कधी देत नाही. वाव नानू, तुला हे आवडेल बेटा. तुला देऊ का मी हे उपमा? सॉरी, उम्मा उम्मा. तुला चम्मच देते. सो आज तो घेऊन आला होता, तिला खायला दिला. फार काही तिने खाल्ला नाही, 2 घास खाल्ला, तिला फार आवडला पण नाही. पण तिला उपमा फार आवडतो आणि म्हणून तो तिच्यासाठी उपमा घेऊन आला होता आणि आमच्यासाठी इडली. सो असं काहीच आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं ब्रेकफास्ट करून घेतला. ब्रेकफास्ट आंघोळ बिंघोळ करून मी अशी सिंपल तयार झाली आहे. ते म्हणजे माझा एक शूट आहे, थोडीशी तब्येत डाऊन आहे, पण तरी शूट आजच करावा लागणार आहे कारण ते विकेंडलाच पॉसिबल होतं. वीकडेजमध्ये रोशनचं पॉसिबल होत नाही आणि मग मला शूट्स तोच घेऊन देतो माझे. सो त्याच्यामुळे ते मी करते. तर म्हटलं तोपर्यंत मी रेडीच होते. आता नवीन प्रोडक्ट पण यूज करूया आज आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करते. सो हे प्रोडक्ट्स कालच आलेत. हे मी याच्या आधी विश केअरचं लिप
लिप केअर यूज करत होती, ते पण चांगलं होतं. पण मला सवय आहे काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करायची. बघू बा अजून काही चांगलं मिळालं की मग ते आपल्याला परमनंट करता येईल असं. सो हे एक मी नवीन मागवलेलं आहे, डिकन्स्ट्रक्टचं आहे. हे डिकन्स्ट्रक्टचं आहे आणि ते थोडंसं पिंकिश येतं ना, आणि रोशनला पण लागतं. तर ते विश केअरचं जे होतं ते पिंक कलरचे थोडे दिसतात ओट्स, ते नको असतात रोशनला, मला पण नको असतात फॉर दॅट मॅटर. सो हे वालं असं आहे, एकदम न्यूट्रल आणि खूप जास्ती पिगमेंटेड आहे. तर हे एक होती गोष्ट. आणि दुसरी म्हणजे हे लिप टिंट मी मागवलं आहे. तर हे आपण ॲज अ ब्लश पण यूज करू शकतो, पण मी शूटसाठी फार अशी खूप मेकअप वगैरे करून रेडी होत नाही. एकदम सिम्पल असतं माझं. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन वगैरे आणि बेसिक पावडर बिवडर जे काही लावायचं ते सगळं लावून घेतलं आहे. आणि त्यानंतर हे आपलं एक म्हटलं लिप टिंट लावून घेऊ. सो तुम्हाला दाखवते याचा शेड कसं आहे. असा काहीसा ब्राऊन, याच्यामध्ये ना रेड एक शेड येतो, पण मी असं कधी बोल्ड कलर ट्राय नाही करत रेड वगैरे. सो मला नेहमी माझे न्यूड कलर्सच असतात किंवा मॅक्स टू मॅक्स ब्राऊन वगैरे मी ट्राय करते. सो म्हणून मी तो मागवायची हिंमत केली आहे, पण मला असं वाटतं तो पण खूप छान असेल. सो हा ट्राय करून तुम्हाला दाखवते कसं आहे. खूप जास्ती लाईट वेट आहे, खूप जास्ती लाईट वेट आहे. असं काहीसा दिसतोय, म्हणजे तो व्हिडिओ तेवढा छान दिसत नाही, पण असा खूप सुंदर दिसतोय. तुम्हाला मी प्रॉपर लाईट मध्ये दाखवते. येस, नाव यू कॅन सी द ॲक्च्युअल कलर. छान दिसतोय. ज्ञानुषा, ते एक गिफ्ट मागवलं होतं का मी हो, ते नाही आलं आणि बाबाच आलं. रोशनसाठी इलेक्ट्रिक ब्रश मागवला होता. प्रमोशन नाही आहे बरं काही. रोशनला काही प्रमोशन नाही त्याची, पण किती 7 काहीतरी ऍडजस्टमेंट होते ना ह्याच्यामध्ये. बाबासाठी बेटा नानू, हा आपलं नाही आहे. आल्या आल्या यूज झाला पाहिजे. एवढी काय म्हणते, नवलाई असली पाहिजे माणसाला कुठल्याही गोष्टीची. तोंड एवढं घाण करता रोशन तू. थोडे दिवस कम्फर्टेबल नाही वाटणार. काही होत आहे की आपलंच बरं आहे. हा, छान होते. कशाला काय बरं असं केलं? डोळ्यात काय गेलं तुझ्या? काय केलं डोळ्यात? हा, डोळ्यात काय केलं? नानू, तू बाबाला टोपीवाल्याची गोष्ट सांगितली, बाबा झोपत आहे. टोपीवाल्याची गोष्ट सांग बाबाला. अगं ना गोष्ट सांग, त्रास नाही देऊ. मला झोप येते, त्रास नाही देऊ. चला, स्वयंपाक कलाचा का तुला येते बनवता? बापरे, काय काय लावलं? अच्छा, बरं तुझ्या हाईटचं बनव. तुझ्या एवढं बनवते, तुझ्या एवढं उंच अजून. हो हो हो. शूट आवरला, थोडीशी मस्ती झाली आणि त्यानंतर स्वयंपाक बनवला. जेवणामध्ये आज सिंपल बेत होता, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. सो इथे मसाले भात, कढी आणि आंब्याची चटणी बनवली होती मी. आपण दोघे ब्लॅक घालून, आणि हे ट्युनिंग काय म्हणते, ठरवून नाही झाली आहे. मॅचिंग केलं ब्लॅक. माझं काही लक्ष नव्हतं. मला कम्फर्टेबल ड्रेस पाहिजे होता, मी असा कम्फर्टेबल शोधला आणि मला तो हा भेटला. रोशनला काही मॅच केलं नाही आहे. मी एकदम लो फील करते असं हळूहळू बोला. सो थोडासा जोर आणावा लागेल मला बोलण्यामध्ये. रोशन मला गिफ्ट घेऊन देत आहे बर्थडेचं, म्हणून मी त्याच्या बाजूला बसली की तोच सांगेल म्हटलं. ती चहा करून देणार आहे. मी चहा पित नाही. म्हणजे किती दिवस झाले रोशन? आता 3. हो, 3 दिवस झाले. इमानदारीने फॉलो करून एकदम सगळं. वजन कमी नाही झालं बरं? चेक कुठे केलं? वाटत तर नाही. काय वाटा बिटावर काही नसतं ते. सो मी पण वेट बघणार नाही आणि तुम्हाला पण सांगणार नाही आहे. ते मी बरोबर 1 महिन्यानेच बघेन की किती झालं कमी किंवा नाही झालं कमी.
पण मी एकदम इमानदारीने फॉलो करते आहे. नो मैदा, नो शुगर आणि नो फ्राईड आयटम्स. आता आपण बोलू माझ्या गिफ्टबद्दल. सो गिफ्ट बर्थडेचं येऊन जाऊन आमचं तिथे चाललं. मी तेच ठरवलं होतं की यावेळेस सोनं अजिबात घ्यायचं नाही, कारण सोनं खूप महाग झालं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगते की आणि त्या सोन्याच्या दुकानात माझी पाय ठेवायची इच्छा अच्छा होती. होत नाही. पण रोशनचे पैसे नाही जाणार आहे जास्ती. जबरदस्ती जायला लागते. नाही, I have some solution. इट्स नॉट जस्ट अबाउट मनी. आय जस्ट डोंट लाईक बाईंग गोल्ड. पण हे रोशननी एक्सेप्ट केलं पाहिजे की माझ्या या गोल्ड घेण्याच्या मागे रोशनचा किती फायदा झाला आहे. तो अंकितामुळे नाही झाला, तो ट्रम्प साहेबांमुळे झाला. गोल्ड प्राइसेस वाढले. एवढा माणूस बेमान पाहिजे. आमच्या लग्नाला 5 वर्ष होणार आहे पुढच्या महिन्यात. तर माझा बर्थडे तर आहेच, पण आमची ॲनिव्हर्सरी पण आहे. तर नेहमी असं होतं की बर्थडेचा प्लॅन करायचा की ॲनिव्हर्सरीचा करायचा. पण यावेळेस बर्थडेचा करणार आहे ना आपण, होपफुली जो सुटेबल होईल. हां, आम्ही बघतो की सुट्ट्या. हां, आता माझा बर्थडे विकेंडला लागून येतो, त्याच्यामुळे आम्ही बर्थडेचा प्लॅन करायचं ठरवतो आहे. ॲनिव्हर्सरी मग घरी वगैरे कसं तरी कुठेतरी डिनरला जाऊन करू सेलिब्रेट. पण बर्थडेचा करतोय प्लॅन. आणि मला एका मंदिरात पण जायचं होतं, पण अजून काही ठरलं नाही. मग तुम्हाला मला काही सांगत नाही अजून. तर हां, कुठे जायचं आहे कारण. तर मग जर तिकडे गेलोच तर मग मंदिराचं पण प्लॅन करू. पण ठीक आहे, ते नंतरची गोष्ट आहे. पण सध्या आपण गिफ्टवर फोकस करू, कारण सोनं नव्हतं घ्यायचं, काहीतरी वेगळं घ्यायचं रोशनचं होतं. म्हणजे शॉपिंग कर, काय शूज घे, काय कपडे घ्यायचे कपडे घे, वॉच घे, असं काही रोशनचं म्हणणं होतं. पण वॉचेस इतक्या महाग होतात, पण म्हणजे 30-30 हजाराच्या, 40-40 हजाराच्या. मला असं कुठेतरी वाटायला लागतं तेवढ्यात एक सोन्याची वस्तू होऊन जाते. आणि सध्या काय झालं आहे, माझ्या या विचारांमुळे आमची आता 5वी ॲनिव्हर्सरी आहे, किंवा माझा हा लग्नानंतरचा 6वा बर्थडे आहे. म्हणजे लग्नाच्या आधी माझा एक बर्थडे रोशनने सेलिब्रेट केला होता म्हणून म्हणते. लग्नानंतरचा 5वा बर्थडे. तर प्रत्येक बर्थडेला माझ्या, रोशनच्या किंवा ॲनिव्हर्सरीला, म्हणजे असं नाही की प्रत्येकच वेळा, पण 2 वेळा तरी, 3पैकी 2 वेळा तरी आम्ही सोनंच घेतलं आहे. छोटं मोठं जे काय बजेट असेल ते. तर मग त्याच्यामुळे काय झालं, तेव्हा एवढे रेट्स नव्हते. आणि तेव्हा ते सोनं जे जमा झालं ते आता एवढ्या फायद्यात आहे आमचं. जे काही असेल छोटं मोठं जे काही जमा झालं, पण आम्ही बऱ्यापैकी फायद्यामध्ये आहे. पण आता सोनं इतकं वाढलं आहे की मला वाटत नाही एवढ्या महागाचं सोनं घेतलं पाहिजे आपण. पण आता असं झालं आहे की मला घेणं होतच नाही. मला इयरिंग्सच नाही आहे. म्हणजे जे काही आहे माझ्याकडे इयरिंग्स 2 वगैरे 3 वगैरे पेअर्स, त्या अजिबात कामाच्या नाही आहे. कारण माझ्या लग्नाची जी पेअर आहे ती, ते सुई धागा जे म्हणतात ना, ते मी 5 वर्षात ती एकहीदा घातली नाही आहे. त्याचं कारण असं की तो त्याच्यात सुईतला धागा पडून जातो, किंवा ते धाग्यातली सुई पडून जाते. ते कधीच घातलं नाही. आणि रोशनचं असं असतं की एक वेळा गोल्डची वस्तू घेतलेली मोडायची नाही, घ्यायची आहे तर मग नवीन घे, दुसरं काय घ्यायचं आहे, पण मोडू नको, असं करून करून ते राहिले. मग दुसरे, मी लॉकडाऊन होतं, मला काहीतरी पाहिजे होते कानातले, म्हणून मग मी लॉकडाऊनमध्ये एक छोटंसं दुकान होतं, तिथे जाऊन घेतले. तर मला काही डिझाईन्स फार मिळाल्या नव्हत्या, मी नागपूरला घेतले होते. मग ते आता कसे तरी घ्यायचे म्हणून मी ते घेऊन घेतले होते. पण ती डिझाईन रोशनलाही आवडली नव्हती आणि मलाही आवडली नव्हती. तर ते आजीबाईसारखे दिसतात म्हणून मी ती कधीच घातली नाही. परत एक केले होते, तर ते खूप, त्याची दांडी इतकी जाड आहे की ते माझ्या कानाचे होल्स छोटे असल्यामुळे त्याच्यामध्ये जात नाही. आणि असं करून माझ्याकडे कानातलेच नाही आहे एकंदरीत. कारण काही असो, हिला सोन्याचे कानातले करायचे आहे आणि ते त्याला मी हो म्हटलंय. पण मी रोशनला काय म्हटलं, जरा तो अजिबात अग्री नाही आहे, पण मी त्यालाही म्हटलं की आपल्याकडे 1-2 ग्राम असं सोनं आहे, 2 ग्राम तरी, की ज्याचा काहीच उपयोग होत नाही आणि ते नुसतं मला कॅरी करावं लागतं प्रत्येक ठिकाणी. जे आपण सोनं घालतो त्याचं काही नाही, ठीक आहे, ते हे आपण यूज करतोय. पण जे बाकीचं एक्स्ट्राचं सोनं असतं त्याचं मला टेन्शन असतं की उगाच ते तिकडे तिकडे राहून जाईन, विसरून जाईन, कारण मला विसरायची खूप सवय आहे. आणि म्हणून म्हटलं मग ते सोनं पडलेलं असल्यापेक्षा आपण ते देऊ आणि त्याच्यामध्ये जे काय वरती ॲडिशनल लागतील तेवढे माझ्या कानातले होऊन जातात. आणि म्हणून आम्ही सोनं करायला चाललो आहे, नाही तर आम्ही सोनंच नसतं केलं. हो, अगदी खरं. येस, दॅट एक्सप्लेन्स एव्हरीथिंग. ओके, का बरं आम्ही करतोय कानातले, नाही तर आम्ही नसतं. आय अग्री टू द फॅक्ट दॅट शी नीड्स इट बॅडली. पण त्याला केल्यानंतर कितीदा घालेन मी, कधीतरी मी घालेन. मी घालते आता. मी चेन नेहमी घालत होती, ब्रेसलेट पण घालत होती, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि कानातले पाहिल मी रोज नाही घालू शकत पण कुठे यायला जायला तर लागतात. मला संभावना असते कानात काही असतं तर मला झोप लागत नाही, त्याच्यामुळे मला कानातले घालायची सवयच नाही आहे. मी रोज तर नाही घालणार, पण हां तिला असतानाही झोप लागत नाही, तिला हरवल्यावरही झोप लागत नाही.
ऍक्च्युली आणि हा एवढा बिंदास्त आहे, आणि हरवल्यावर आम्ही रडतोय. हा एवढा बिंदास्त आहे. आम्ही ते नाही, आम्ही घालतच मागच्या नाही, वेळेस- आपल्याला डिस्कस नाही पाहिजे. असं थोडी असतं. नो गो. नाही असं आपल्याकडे आहे नाही, आपण घालतही नाही, आपण घेतही नाही. सॉर्ट. तू नको घेऊ. याला जबरदस्ती मी ब्रेसलेट घेऊन दिलाय कारण ते मला वाटतं याने ते घालावं. पण मी कधीच घालत नाही, मी घालायला लावते त्याला बरोबर लग्नात. आणि दुसरं, आता त्याला चेन, मला चेन पण घ्यायची होती त्याला. त्याच्याकडे आहेत पण त्याला ते आवडत नाही, म्हणजे जे कोणती 1-2 आहे त्याच्याकडे त्याला नाही आवडत. तर मग दुसरी त्याला जशी पाहिजे तशी बनवून द्यायचा माझा प्लॅन होता. पण सोनंच खूप महाग झालं तर तो प्लॅन मी ड्रॉप केला. बरंच झालं सोनं महाग झालं. आणि 1-2-3 वेळा बहुतेक आम्ही चेन घ्यायला गेलो पण नाही. असा कोण माणूस असेल ना की घेऊन गेलं, एखादा व्यक्ती घेऊन देतो आहे आणि तो घेणार नाही. मला जर असं नेलं ना कोणी तर मी तर नाही आवडलं तरी घेऊन घेईन. मला असं वाटतं अंकिताने पैसे जमा केले पाहिजे, काय वगैरे असले पाहिजे, म्हणजे माझी जॉब बीब गेली तर अंकिताचे फंड्स कामात येतील कधीतरी. आणि आपली सोनंही job- कामातच येणार आहे. आपल्या जॉबची बिलकुल गॅरंटी नाही आहे कधी जॉब. नाही, सोनं पण मग कामातच येणार आहे. सोनं काही वेस्ट थोडी आहे, प्रॉफिटेबल डील आहे. बट ठीक आहे, डन. एनिवे ठीक आहे. आता आम्ही कानातलं घ्यायला जातो, पण नानू उठायची आहे, तिची वाट बघतो म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो. ती उठली की मग आम्ही निघतो. तोपर्यंत मी याला चहा करून देते. आणि तिथनं आल्यावर मी डायरेक्ट कामांनाच लागली होती. सो इथे मी माठ धुवायला घेतला पहिले, आणि माठ धुता धुता रोशन मला म्हणतोय, तुम्ही मला माझ्या एक्सप्रेशन्सवरनं कळलं असेल की अगं बाई तो घासत नसतात, तो फक्त धुवत असतात. मी म्हटलं अरे यार, तो एवढी दिवसाचा धुळेचा पडलाय, तो फक्त धुवून कसं चालेल, घासावं तर लागेल ना. पण त्याने मला सांगितलं, मग मी त्यानंतर फक्त तो धुवून घेतला, घासला नाही. आम्ही फिल्टरच पितो प्रत्येक वर्षी, आणि फ्रीजचं पाणी आम्ही पित नाही. तर हा माठ मला वाटतं 2 वर्षापूर्वी मम्मी होते तेव्हा त्यांनी जबरदस्ती आणायला लावला होता. नाही तर आम्ही माठ किंवा असं काही भरत नाही, डायरेक्ट इथनं पाणी घेतलं की पिलं. भरून ठेवायचं एक काय 15-20 मिनिटं जातात. पण आता म्हटलं नाही, ते खूप गरम गरम वाटतं पाणी, तर म्हटलं आपण माठ धुवून घेऊ. आहेत घरात, भरून ठेवू. आणि म्हणून म्हटलं चला, तो आता मी काढला, खालीच होता. आणि मी महत्त्वाचं सांगायचं, मी इयरिंग्स घेतले, छान मिळाले मला. पण नेहमीप्रमाणेच मला गोल्डमध्ये पाहिजे होते, पण गोल्डमध्ये नाही मिळाले. पण असं गोल्ड आणि डायमंड बऱ्यापैकी मिक्स आहे, तर छान मिळाले की मी असं रेग्युलर घालू शकते. म्हणजे पार्टी वेअर पण आहेत आणि ट्रेडिशनल पण जातील. आणि थँक्स टू रोशन. आणि थँक्स टू रोशन की त्याने मला गिफ्ट दिलं माझ्या बर्थडेचं. आता ॲनिव्हर्सरीचं काय गिफ्ट द्यायचं हे माझ्यावर आहे. पण त्याला काही पाहिजे नाही म्हणजे तसं तो. नाही, काही नाही पाहिजे. एकदम आय एम सो काइंड. तिथे माहिती नाही, मी माठ धुवून ठेवला आणि पाणी भरून ठेवलं. तुम्हाला कितपत आवाज आला माझ्या बोलण्याचा, कारण नळ सुरू होता त्याच्यामुळे तो आवाज कमी आला असेल. पण मी तेच सांगत होती की बर्थडेचं गिफ्ट घेतलं आहे, हे आहे बर्थडेचं गिफ्ट. आणि मी इयरिंग्सच घेतले आहे. मला आज असं होतं की म्हणजे पाहिजे जसं मिळेल का. पहिले मी रांकात गेली होती, कारण मी खूप ऐकलं होतं आणि मी 1-2 वस्तू तिथं घेतलेल्या पण आहे. पण मी पिंपरीच्या रांकामधनं घेतलेल्या होत्या. आता मी पिंपरी सौदागरला गेलो होतो आणि तिथे काही चांगलं मिळालं नाही. म्हणजे ते खूपच टिपिकल डिझाईन असतात गोल्डमध्ये कानातल्याच्या, आणि ते मला नको होतं. मी तेच सांगितलं तुम्हाला की ऑलरेडी माझ्याकडे 1-2 आहेत, पण ते मला नाही, म्हणजे सगळ्या आउटफिट्सवर नाहीच आहेत. मग आता आमचं ठरलं होतं की पहिले गोल्डच बघायचं, म्हणजे मला गोल्डच घ्यायचे होते. पण गोल्डमध्ये नाही मिळाले मला डिझाईन्स. माझं तसंच होतं प्रत्येक वेळी की मला गोल्डमध्ये डिझाईन मिळत नाही आहे. आणि आम्ही दोघं पण या गोष्टीत बिलीव्ह करतो की डिझाईन बनवायला टाकायची, मग ती नंतर आपल्याला घातल्यावर कशी दिसेल हे बघायला मिळत नाही ऑप्शन. मग ते आपलं होऊन जातं, मग घ्यावंच लागतं. म्हणून आम्ही बनवायला टाकायला थोडंसं अवॉइड करतो कधी पण, म्हणजे बघून घेतो आणि मगच घेतो. सो मग डायमंडमध्ये बघितलं, पण असे खूप कमी डायमंड आणि छान असे कानातले मिळाले आहेत छोटे छोटे. पण मी तुम्हाला गिफ्ट आत्ता दाखवत नाही, मी तुम्हाला माझ्या बर्थडेला दाखवेल. त्याच्यासाठी तुम्हाला 15 ते 20 दिवस परत वेट करावे लागेल. तेवढा वेळ आहे अजून. तर गिफ्ट झालं. बाकी बर्थडेचं काय प्लॅन, आम्ही कुठे फिरायला जातो की काय, हे तुमच्याशी पुढे ब्लॉग्समध्ये मी शेअर करेलच. आतासाठी मस्त थंड माठामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे मी, आणि आजचा दिवसही तेच संपवते, ब्लॉग संपवते. आमचं डिनर व्हायचं आहे, आता आम्ही ते करणार. तर असं काहीसा होता आजचा दिवस. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझं गिफ्ट बघण्यासाठी एक्सायटेड आहात की नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तिथे ना एक मंगळसूत्र होतं, ते 3-3.5 ग्रामचं होतं, आणि डायमंड पण होते त्याच्यामध्ये, पण खूप कमी डायमंड होते लॉकेटमध्ये. आणि एकदम छान वाटली मला डिझाईन, ते छान वाटत होतं घातल्यावर. तर ते आजच्या रेटने डायमंड प्लस गोल्ड सगळं पकडून 58,000चं होतं. माझी खूप इच्छा झाली घ्यायची,
पण म्हटलं नको, मी तसं ठरवून गेली होती ना की गोल्डमध्ये, याच्यामध्ये पण आम्हाला जेवढं आम्ही घेतलं तेवढे पैसे टाकावे लागले नाही, कारण आमच्याकडे जे गोल्ड होतं ते देऊन आम्ही मग हे घेतलं. सो 50-50 पैसे टाकावे लागलेत. आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.